यांचं वसंत उत्सव या कार्यक्रमामध्ये जॉयफुल लर्नर्स सर्व पालक वृंदांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत। या ठिकाणी गेस्ट ऑफ हॉनर्स इथे आलेले आहेत। मी आमंत्रित करते ऑनरेबल लायन्स प्रिया ठाकूर चीफ गेस्ट यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी मंचावरती यायचंय। तसेच जॉयफुल लर्नर्सच्या मोठ्या मालकीनबाई मिसेस सुनंदा धाडवेताई यांना नम्र विनंती करते आणि श्रीमान वसंतराव धाडवे सर यांनाही नम्र विनंती आहे की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचंय। वसंत उत्सव 2025 चा आजचा हा 7th ॲन्युअल डे सेलिब्रेशन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। श्री 1008 शिवेंद्र चैतन्य स्वामी महाराज अध्यक्ष यशवाडी देवस्थान कोल्हा यांचंही आगमन काही क्षणात इथे होणार आहे। तसेच ऑनरेबल प्रेरणा वरपुडकर फाउंडर वरपुडकर एज्युकेशन ट्रस्ट याही इथे काही क्षणात इथे उपस्थित राहतील। तसेच लॉयन्स गीता आहुजा मॅडम प्रिन्सिपल किंडर जॉय याही मॅडम या ठिकाणी काही वेळात इथे उपस्थित राहतील। तसेच जॉयफुल लर्नर्सच्या मिसेस पूजा प्रवीण धाडवे प्रिन्सिपल मॅडम, एकदा सर्व गेस्टसाठी जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या आहेत। नभांनी झुरावे अशा या क्षणांना जयाच्या न मोलास लागे कुणाला, दिशांनी ढळावे फुलांनी फुलावे असे दान ज्यांनी दिले आज आम्हा, अशा सगळ्या सुगंधी क्षणांना मनावरती कोरून ठेवूयात, मनावरती जतन करून ठेवूयात आणि आजचा हा सुंदर सोहळा आपण अनुभवूयात। आपल्या चिमुकल्यांचा हा आनंद उत्सव, आपल्या चिमुकल्यांची कला गुणांना वाव मिळावा म्हणून 7th ॲन्युअल डे सेलिब्रेशन जॉयफुल लर्नर्स प्री स्कूल च्या वतीने आपण इन्व्हाइट आहात आणि सर्व पालकवृंदांचं बच्चे कंपनीचं मी मनीषा उमरीकर आपलं मनापासून सहर्ष स्वागत करत आहे। स्वागत करूया मांगल्याचे, खळाळणाऱ्या उत्साहाचे स्वागत आहे। आपण इथे उपस्थित झालात पालकवृंदाचे। वसंत उत्सव कार्यक्रमामध्ये आपण इथे बघितलं की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ॲन्युअल डे आपण सेलिब्रेट करत आहोत आणि इथे आल्याबरोबर आपण बघितलं की स्क्रीनवरती मागच्या वर्षभरातील सर्व ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी झळकत होत्या। अगदी मुलांच्या वेलकम पासून आपलं पारंपरिकतेची जोड धरून नव्याची कास धरून एक सुंदर असा उपक्रम, सुंदर संस्कार जॉयफुल लर्नर्सच्या वतीने आपल्या पाल्यांसाठी औक्षवण करून या ठिकाणी मुलांचं वेलकम करण्यात आलं होतं की औक्षवण ही सुद्धा एक आपल्याकडची एक संस्कृती आहे। आलेल्या पाहुण्यांचं आपण त्यांनी औक्षवंत व्हावं, ऐशवंत व्हावं, यशवंत व्हावं, कीर्तिवंत व्हावं आणि आपल्या घरामध्ये अतिथी देवो भवचा संस्कार मुलांमध्येही रुजवावा यासाठी जॉयफुल लर्नर्सच्या वतीने वेलकम डे सुद्धा साजरा होतो। तसेच योगा डे, कलर्स डे, जयंती, वेगवेगळ्या जयंती आणि पुण्यतिथी, फील्ड विजिट आपण बघितली की स्क्रीनवरती रेल्वे स्टेशन विजिट, सुपर शॉपी नर्सरी विजिट अशा वेगवेगळ्या विजिट्स मुलांना एक व्यवहार ज्ञान यावं, एक नॉलेज यावं यासाठी आउटडोर विजिट सुद्धा इथे घेतलेल्या होत्या। सहल गेली होती सरदेशपांडे हुरडा पार्टीमध्ये। तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या सणांची जसं नागपंचमी पूजा, पोळा आपले जे मेन सण आहेत त्या सणांची सर्व ओळख मुलांना व्हावी आणि एक ॲक्टिव्हिटीमधून या ठिकाणी प्रत्येक मुलाला जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। प्रेरणाताई वरपुडकर यांच्यासाठी उपस्थित माननीय प्रेरणाताई वरपुडकर फाउंडर वरपुडकर एज्युकेशन ट्रस्ट, एकदा मंचावरील सर्व उपस्थित जणांचं, मान्यवरांचं आणि चीफ गेस्टचं क्लॅप क्लॅप क्लॅप। थँक्यू सो मच। मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। दीप प्रज्वलन करण्यासाठी या ठिकाणी मंच सजला आहे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं, पाहुणे मंडळींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत।
स्वागत करूया मांगल्याचे, खळाळणाऱ्या उत्साहाचे स्वागत आहे आलेल्या पाहुणे मंडळींचे. आपल्या संस्कृतीप्रमाणे, हिंदू संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव, आजच्या अतिथीगणांचा शुभ हस्ते आपण इथे स्वागत सोहळा आणि दीप प्रज्वलन, दिव्यांनी दिवा लावला की एक सुंदर दीपमाळ तयार होते. तसेच माणसाने माणुसकीचं नातं जपलं की एक माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. अशा दिव्याच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. आणि या ठिकाणी उपस्थित हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर, सुप्रसिद्ध कीर्तनकार, तसेच माननीय प्रेरणाताई वरपुडकर, माननीय प्रिया ठाकूर मॅडम, माननीय वसंतराव धाडवे सर, तसेच माननीय सौ सुनंदाताई धाडवे, पूजा प्रवीण धाडवे आणि सर्व असणारे प्रवीणजी धाडवे, या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन होत आहे. कार्यक्रमाचं रीतसर उद्घाटन, जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या आहेत. रीतसर उद्घाटन इथे होत आहे. आणि यानंतर स्वागत गीताने आपण आलेल्या अतिथींचं स्वागत करणार आहोत. स्वागत गीतातील सर्व कलाकार मंडळी जी चिमुकले आहेत त्यांनी मंचावरती यायचे. स्वागत गीताचे जे चिमुकले आहेत त्यांनी मंचावरती यायचे. वसंत उत्सव 7th ॲन्युअल डे सेलिब्रेशन जॉयफुल, ज्या शाळेचं नावच जॉय आहे, आनंदी आनंद आहे, मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्याचं एक सुंदर काम जॉयफुल लर्नर्स प्री स्कूल करत असते. आणि आपण सर्वजण एक अतूट विश्वास शाळेवरती दाखवला. मुलांनी वरती यायचे, स्वागत गीत गाणाऱ्या मुलांनी वरती यायचे, सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हायचे आणि मुलांच्या सुमधुर आवाजामधून आपण इथे मान्यवरांसाठी स्वागताचं पुष्प वाहणार आहोत. स्वरांनी त्यांचं स्वागत करणार आहोत. सारेगम पधनिसाच्या सुंदर स्वरांनी आपण स्वागत करणार आहोत आलेल्या पाहुणे मंडळींचं. जॉयफुल लर्नर्स चा हा ॲन्युअल डे फंक्शन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण बघितलं की जॉयफुल शाळा म्हणजे शाळा नाहीये, एक संस्कार आहे. मुलांवर, मुलांच्या मनावरती, मुलांच्या कलागुणांवरती आणि एकूणच व्यक्तिमत्वावरती होणारा संस्कार म्हणजे जॉयफुल लर्नर्स. एकदा शाळेसाठी जोरदार टाळ्या आपण सर्वांनी वाजवायच्या आहेत. आणि मला सांगायला अतिशय आवडेल की परभणीतील एकमेव शाळा आहे जॉयफुल लर्नर्स की जिथे एकाच फीसमध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात, ज्यामध्ये म्युझिक, डान्स, अबॅकस क्लासेस, आर्ट अँड क्राफ्ट, गॅदरिंग असे वेगवेगळ्या उपक्रमामध्ये शाळा अग्रेसर आहे. आणि ही एकमेव शाळा आहे जिथे फर्स्ट स्टँडर्डमध्ये संस्कृत विषय शिकवला जातो. इतर ठिकाणी 5वी पासून हा विषय आहे, तर ही जॉयफुल लर्नर्स ही एकमेव शाळा आहे की या ठिकाणी संस्कृत हा विषय शिकवला जातो. ज्या विषयाची आवड मुलांना अगदीच बालमनापासून, बालवयापासून लागावी म्हणून जॉयफुल लर्नर्सनी एक संस्कार शाळा, संस्कार, व्यक्तिमत्व विकास आणि एकूणच मुलांच्या कलागुणांवर काम करणारी एक 10 दिवस मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज डे म्हणून सेलिब्रेट होतात. अशा कलागुणांनी बहरलेली, मुलांनी सजलेली ही शाळा आपल्या सर्वांच्या विश्वासावर ठाम आहे. आणि 7 वर्ष झाले जॉयफुल लर्नर्सला वसंत उत्सव 2025 आपण सेलिब्रेट करत आहोत. यानंतर स्वागत गीत. या बाल कलाकारांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.
क्या बात है. आणि स्वरांनी स्वागत या चिमुकल्यांनी केलेलं आहे मान्यवरांचं. परत एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट आपण करायचा आहे या चिमुकल्यांसाठी. त्यांचा उत्साह आणि त्यांची ही कला, त्यांचं धारिष्ट वाढवणारा ही कला इथे त्यांनी पेश केली. आणि यानंतर आपण मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे वळणार आहोत. या ठिकाणी उपस्थित वसंत उत्सव 2025 चीफ गेस्ट म्हणून आपल्याला लाभलेले या ठिकाणी उपस्थित मी माननीय तुषार मराठे सर आणि पूनम मराठे मॅडम यांचं स्वागत करते. तुषार मराठे झोन चेअरपर्सन लायन्स क्लब, तसेच पूनमताई मराठे अध्यक्षा लायन्स क्लब रायझिन वुमेन यांचं मनपूर्वक शब्दसुमनाने सहर्ष स्वागत. त्यांनी मंचावरती यावं. पूनमताई मंचावरती यायचं. आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा आपण सन्मान सोहळा करणार आहोत. जॉयफुल लर्नर्स प्री स्कूलच्या वतीने वसंत उत्सव 2025 या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून लाभलेले हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर सुप्रसिद्ध कीर्तनकार यांचं स्वागत करण्यासाठी मी नम्र विनंती करते. प्रवीणजी धाडवे सर यांना नम्र विनंती आहे की त्यांनी महाराजांचं स्वागत इथे करायचं आहे. अरुणजी टाक इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांनाही विनंती आपण मंचावरती यावं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अशा गुरुचरणी लीन होऊन गुरुचरणाचे स्वागत या अत्यंत सुंदर अशा या सोहळ्याच्या निमित्ताने हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांचा पावन स्पर्शाने हा कार्यक्रम आशीर्वादाच्या बळावरती आणि या ठिकाणी वसंत उत्सव 2025ला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद महाराजांचे असणार. या ठिकाणी उपस्थित माननीय प्रेरणाताई वरपुडकर यांचं स्वागत करण्यासाठी मी पूजा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. माननीय प्रेरणाताई वरपुडकर यांचं स्वागत. फाउंडर वरपुडकर एज्युकेशन ट्रस्टच्या सर्व असणाऱ्या ऑनरेबल प्रेरणा वरपुडकर. क्लॅप क्लॅप क्लॅप. नुकतेच उपस्थित झालेले तुषारजी मराठे सर यांचं स्वागत मी प्रवीणजी धाडवे यांना नम्र विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. तुषार मराठे यांचं स्वागत जॉयफुल लर्नर्सच्या वतीने. झोन चेअरपर्सन लायन्स क्लब तुषारजी मराठे यांचं इथे मोत्यांची माळ आणि मायेची शाल आणि एक सुंदर गिफ्ट देऊन इथे स्वागत होत आहे. तसेच अतिथी म्हणून लाभलेले अरुणजी टाक यांचंही स्वागत मी प्रवीणजी धाडवे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. श्रीमान अरुण टाक अध्यक्ष लायन्स क्लब परभणी मेन
जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया। लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रीमान अरुणजी टाक त्यांचं स्वागत इथे होत आहे। मोत्यांची माळ, मायेची शाल आणि एक छानसं गिफ्ट देऊन त्यांचं इथे स्वागत। तसेच या ठिकाणी माननीय प्रिया ठाकूर मॅडम यांचं स्वागत मी पूजा मॅडम यांना नम्र विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। उपस्थित प्रिन्सिपल ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूलच्या प्रिया ठाकूर मॅडम, रिजनल चेअरपर्सन यांचं स्वागत इथे होत आहे। मोत्यांची माळ, मायेची शाल आणि एक छानसं गिफ्ट देऊन त्यांचं स्वागत। अत्यंत आयडियल असं हे व्यक्तिमत्व आहे प्रिया ठाकूर मॅडम। त्यानंतर नुकत्याच उपस्थित झालेल्या पूनमताई मराठे अध्यक्षा लायन्स क्लब यांचं स्वागत मी पूजा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। पूनमताई मराठे अध्यक्षा लायन्स क्लब प्राइज इन वुमेन यांचं स्वागत। जॉयफुल लर्नर्स प्री स्कूलच्या सर्वा मिसेस पूजा प्रवीण धाडवे प्रिन्सिपल यांच्या शुभ हस्ते इथे स्वागत होत आहे। जॉयफुल लर्नर्स प्ले ग्रुप नर्सरी अँड ज्युनियर KG अँड सिनियर KG 7th ॲन्युअल डे सेलिब्रेशन आणि ज्यांच्या आशीर्वादाच्या बळावरती हे सर्व चालू आहे, यशोची शिखरे गाठत आहेत, असे आशीर्वादाचे हात सदैव पाठीशी असणारे आदरणीय असं व्यक्तिमत्व वसंतराव धाडवे सर यांचा सन्मान करण्यासाठी मी प्रवीणजी धाडवे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं चालेल महाराजांच्या शुभ हस्ते इथे आपण स्वागत करूयात। आदरणीय लायन्स वसंतराव धाडवे, सिनियर सोशल वर्कर्स म्हणून नावारूपाला त्यांच्या आशीर्वादाचे हात सदैव धाडवे परिवारावरती आहेत आणि एक आदर्श असं व्यक्तिमत्व ज्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत प्रवीणजी यांची घोडदौड चालू असते असे आदरणीय वसंतराव धाडवे सर। तसेच मातृहृदय सुनंदाताई धाडवे यांचा सन्मान करण्यासाठी मी पूजा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे। सासू सुनेमध्ये नातं कसं असावं तर पूजा मॅडम आणि सुनंदाताई यांच्यासारखं असावं, एक अत्यंत सुंदर उदाहरण या दोघींचं आहे। मी जेव्हा जेव्हा भेटते तेव्हा खरंच असं वाटत नाही की या दोघी सासासून आहेत, एक छान मैत्रिणी आहेत आणि त्यांच्यातलं नातं असंच बहरत जावं, असंच प्रेम आदर आणि त्यांच्याबद्दलची एक आत्मीयता वाढत जावं हीच श्रीचरणी आपण प्रार्थना करूयात। आणि आदरणीय व्यासपीठावरती सर्वांचं स्वागत इथे झालेलं आहे प्री स्कूलच्या वतीने। यानंतर स्वागत अध्यक्ष म्हणून प्रवीणजी धाडवे सर यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी मनोगतामधून स्वागत पुष्प वाहायचं आहे। प्रवीणजी धाडवे सर। मॅडम, वसंत उत्सव 2025 जलसा जॉयफुल लर्नर्स प्री स्कूलच्या वतीने आयोजित या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी खास आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले फक्त परभणी जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या देश राष्ट्राचे भारत राष्ट्राचे ज्यांचं नाव आहे असे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण आदरणीय अच्युत महाराज दस्तापूरकर, आज त्यांनी विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले। मी जॉयफुल लर्नर्स प्री स्कूलच्या वतीने महाराजांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। साधू संत साधू येती घरा तोची दिवाळी दसरा। खरोखर आपल्या जॉयफुल लर्नर्स प्री स्कूलचा परिवार महाराजांना धन्यता व्यक्त करतो की आपल्या या चिमुकल्यांच्या दरवर्षीच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महाराज आपल्या विनंतीला मान देऊन दरवर्षी सहभागी होत असतात। तसंच परभणी जिल्ह्यामध्ये आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि युवा नेतृत्व म्हणून जे समोर येते अशा वरपुडकर एज्युकेशन ट्रस्टचे फाउंडर आदरणीय सौ प्रेरणाताई वरपुडकर ह्या देखील आज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो।
शिक्षण क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात वेगळं असं कार्य करणाऱ्या लायन्स क्लबच्या रिजन चेअरपर्सन सौ प्रियाताई ठाकूर मॅडम या देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच आमचे मित्र जे लायन्स क्लबचे झोन चेअरपर्सन म्हणून काम करत आहेत आणि प्रसिद्ध उद्योजक आहेत असे तुषारजी मराठे, आपल्या लायन्स क्लबच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातून ज्यांनी अवघा असा आपला वेगळा ठसा उमटवला आहे असे आमचे मित्र उद्योजक लायन अरुण टाक सर, आमच्या भगिनी लायन पूनमताई मराठे, तसंच मंचावर विराजमान खास वाशिम येथून या ठिकाणी आलेले माझे आईवडील वसंतरावजी धाडवे, सुनंदा धाडवे आज खास या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे ते आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आले. माझी सुविध पत्नी सौ पूजा धाडवे, मला खरोखर अभिमान वाटतोय की त्यांच्या कल्पकतेतून दरवर्षी नवनवीन संकल्पना या राबवण्यासाठी त्या नेहमी तत्पर असतात. सांगायचं बरंच आहे परंतु ऑलरेडी कार्यक्रमाला खूप उशीर झाला आहे. महाराजांनाही या ठिकाणाहून लवकर दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. पण एक गोष्ट सांगू इच्छितो, एक किस्सा सांगू इच्छितो की 2 महिन्यापूर्वी कार्यक्रमाची आपली सगळी तयारी चालूच होती. एक दिवस मला अच्युत महाराजांचा फोन आला आणि अच्युत महाराजांनी सुचवलं की प्रवीण तुमची गॅदरिंग कधी आहे. म्हणलं महाराज एखाद्या महिन्यामध्ये आपण कार्यक्रम ठेवतोय. महाराज म्हणले हे गाणं आहे का. तर महाराजांनी मला फोनद्वारे प्रयागराजचं गाणं ऐकवलं आणि म्हणले की यावर्षीच्या तुमच्या कार्यक्रमामध्ये दरवर्षी तुम्ही नवीन काहीतरी दाखवता, यावर्षी तुम्ही प्रयागराजचा देखावा या ठिकाणी तुम्ही मुलांच्या माध्यमातून सादर करावा. महाराज मला सांगावासा आनंद वाटतो की आमच्या जॉयफुलच्या टीमनी माझे या प्राचार्य पूजा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर असं प्रयागराजचा देखावा या ठिकाणी मुलांनी सादरीकरण केलं आहे. आणि खरोखर जे प्रयागराजला गेलेले नसतील त्यांना प्रयागराज गेल्याची या ठिकाणी जाणीव नक्की होईल हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. नुकतंच मनीषा मॅडमने सांगितलं की जॉयफुल लर्नर्स प्रीस्कूल ही आम्हाला खरोखर गौरवाची बाब या ठिकाणी मांडावीशी वाटते की परभणी जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शाळेमध्ये संस्कृत हा सिलेबस, संस्कृत हा पहिलीपासून नाही. परंतु मला या ठिकाणी जाहीर करायला आनंद होतोय महाराज आम्ही जेवढं नवीन द्यायचा प्रयत्न करतो दरवर्षी असं वाटतं की आम्ही कुठंतरी कमीच पडतो. एवढ्या छान पद्धतीनं मुलं या ठिकाणी तयार होत आहेत. तर या ठिकाणी मला जाहीर करायला आनंद वाटतोय की पुढच्या वर्षी पहिलीला नाही तर सिनियर KGच्या विद्यार्थ्यांना आम्ही संस्कृत हा सिलेबस मध्ये आम्ही घेतोय. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचे जे नीती मूल्य आणि जे संस्कार आहेत ते संस्कृत भाषेत अतिशय छान पद्धतीने आहेत. आणि जर संस्कृत भाषेतील पुस्तकं वाचण्यासाठी संस्कृत भाषा जर ती लहानपणापासून जर शिकली तर निश्चित त्या पुस्तकातील ज्ञान मिळण्यासाठी मुलांना मदतच होईल असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. आमच्या जॉयफुल लर्नर्स प्रीस्कूलमध्ये आम्ही 4 भाषाचं शिक्षण मुलांना देतो. म्हणजे मराठी तरी आपली बोलीभाषाच आहे, त्याबरोबर हिंदी, इंग्लिश आणि आता यावर्षीपासून आम्ही संस्कृतसुद्धा या ठिकाणी देण्याचा आमच्या शाळेकडून प्रयत्न आहे. जास्त वेळ घेत नाही. अतिशय सुंदर असे परफॉर्मन्सची तयारी या ठिकाणी मुलांनी केली आहे जे की तुम्हाला कार्यक्रमाच्या शेवटपर्यंतसुद्धा आपली खुर्ची सोडायची इच्छा जरी असेल तर ती नक्कीच होणार नाही. आपल्या चिमुकल्यांचा पूर्ण कौतुक पाहण्यासाठी आपण सर्वांनी अतिशय आनंदामध्ये ह्या कार्यक्रमाला आपण सहभागी शेवटपर्यंत राहावं ही सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि माझ्या 2 शब्दाला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर, तुमची तळमळ. आणि जॉयफुल लर्नर्ससाठी प्रीस्कूल कुठेही म्हणजे एक इन्कम व्हावं किंवा काही म्हणजे जे शाळेमध्ये सर्व केल्या जातं त्या गोष्टी सोडून जेवढं चांगलं देता येईल, जेवढं संस्कार देता येईल, एक व्यक्तिमत्व घडवता येईल हीच ईश्वर सेवा जॉयफुल लर्नर्स करत आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण जॉयफुल लर्नर्स या प्रीस्कूलसाठी द्यायची आहे. आणि यानंतर मी महाराजांना विनंती करते शुभेच्छा थोडंसं तुम्ही आशीर्वाद शुभेच्छा द्यायच्या आहेत. आशीर्वाद 2 शब्दात मनोगत इथे व्यक्त करायचं आहे. 2 शब्दात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जॉयफुल लर्नर इंग्लिश स्कूल या पवित्र ज्ञान मंदिराचं हे प्रतिवर्षाचं हे जे वार्षिक हे फंक्शन आहे वसंत उत्सव. या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व
संस्थापक अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष, या स्कूलचे प्राध्यापक, प्रिन्सिपल, सर्व गुरुजन, विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक, आलेले सर्व परभणीकर आणि शिक्षण क्षेत्रातले सर्व मान्यवर, सर्वांचा मला काही नामोल्लेख करता येणार नाही. आता आपण एवढ्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. मी माझ्या गुरुपरंपरेच्या वतीनं या स्कूलला मनापासून शुभेच्छा देतो. या निमित्तानं आपल्या मुलांचं कौतुक बघण्याकरता आपण एवढ्या संख्येनं पालकवर्ग आलेला आहात. मी आमच्या डॉक्टर प्रवीण सरांना 1-1.5 महिन्यापूर्वी फोन लावला होता की असा सिंहस्थ पर्वकाळ चालू आहे आणि प्रयागराजला विशेष महत्त्व आहे आणि ती थीम आपल्या पालकांना दाखवावी, म्हणजे त्यानिमित्तानं आपला एक सनातन धर्म, आपला धर्म या लोकांच्या लक्षात येईल आणि करोडोच्या संख्येमध्ये लोक तिथं संगमावर जाऊन स्नान करून आलीत. ती अनुभूती इथे येईल. निश्चितच ती अनुभूती आम्हाला पाहिजे आहे. म्हणून मी माझा जास्तीचा या ठिकाणी मनोगत न लांबवता मी पुन्हा एकदा स्कूलला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद महाराज. आपले अमृततुल्य अशा वाणीमधून शुभेच्छा आणि आशीर्वाद या स्कूलसाठी मिळालेले आहेत. तर या स्कूलची ग्रोथ नक्कीच वाढणार. या शुभ आशीर्वादाने एकदा जोरदार टाळ्या आपण महाराजांसाठी द्यायच्या आहेत. यानंतर माननीय प्रेरणाताई वरपुडकर यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्दामध्ये आपलं मनोगत शुभेच्छापर द्यायचं. जॉयफुल लर्नर्स प्री स्कूलच्या 7th ॲन्युअल डे सेलिब्रेशन वसंत उत्सव या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले हबप अच्युत महाराज दस्तापूरकर, मंचावर उपस्थित माझ्या मैत्रीण आणि लायन्स क्लबच्या रिजनल चेअरपर्सन प्रिया ठाकूर मॅडम, पूनमताई मराठे, तुषारजी मराठे आणि अरुण टाक सर आणि संस्थेचे या अध्यक्ष डॉक्टर प्रवीण धाडवेजी आणि आवर्जून आपल्या इथे हे सर्व पालक आपल्या पाल्याचं कौतुक पाहण्यासाठी आलेत आणि हे पालक आपल्या पाल्याचं कौतुक पाहण्यासाठी आलेले, त्यांचे वडील आणि त्यांच्या आई. खरं तर मी मागच्या वेळेला पण आले होते या कार्यक्रमाला, परंतु मी जे तुमच्या सासू सुनेचं जे बॉन्ड पाहिला आणि आपले मुलं काहीतरी करताना बघून जे समाधान आपल्या आईवडिलांना असतं ते खरंच मला तुमच्या दोघांमध्ये दिसलं. असंच प्रोत्साहन प्रत्येक पाल्याला आपल्या आईवडिलांना दिलं तर निश्चितच ते दुपटीनं प्रगती करेल असं माझं स्पष्ट मत आहे. आज या ठिकाणी आपण जो विद्यार्थ्यांचा ॲन्युअल डे फंक्शन ठेवला त्याच्यामध्ये थीम आहे प्रयागराजचं. खरंच मी तर म्हणेल अच्युत महाराज तुम्ही आणि जे शिक्षक आहेत ते सारखं काम करतात. शिक्षक हे विद्यार्थी घडवण्याचं काम करतात आणि तुमच्या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही भरकटलेल्या समाजाला एक दिशा देण्याचं काम करता. आता ते कितपत आपण घ्यायचं ते आपल्या हातात आहे, कारण का आज आपण बघतो की मुलांचा पण कल आणि आपल्या सर्वांचाच कल आज पाश्चात्य संस्कृतीकडे, त्यांच्या पहिरावाकडेचं जे आकर्षण आहे त्याकडे चाललं आणि मुलं कुठेतरी संवेदनशील राहिले नाहीत. खूप गरज आहे आणि ठीक आहे आपल्याला सगळ्यांचाच कल हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेचाच असतो. मी पण इंग्रजी माध्यमाची शाळा चालवते, CBSE स्कूल आहे माझी. पण कुठेतरी बघतो आपण की मुलं हे जे इंग्लिश मिडियममध्ये शिकतात ते खूप संवेदनशील राहत नाहीत. त्याचं कारण काय मला माहीत नाही. त्याच्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न केले पाहिजेत आणि आपली संस्कृती टिकून राहावी, आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार घडावे, त्यासाठी जो तुम्ही दाम्पत्य प्रयत्न करतोय त्यासाठी मी तुमच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा देते. आज इथे आल्यावरती खूप चांगलं वाटलं की तुम्ही संस्कृत या ठिकाणी मुलांना एक सब्जेक्ट संस्कृत पण चालू केला.
तर ते पण खरंच खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे या शाळेमध्ये तुमच्या पाल्याचा सर्वांगीण विकास होतो ह्यामध्ये काही दुमत नाही. आणि अशीच आपण उत्तरोत्तर प्रगती करत राहा. अजून तुमची 7 वर्ष पूर्ण झाली. 7 वर्षात तुम्ही खूप छान प्रगती केली आहे. अजून भविष्यामध्ये तुमची संख्या असंच वाढत राहो आणि तुमच्या शाळेचं रूपांतर हे एका मोठ्या वटवृक्षात हो अशा मी शुभेच्छा देते. आणि मला इथं बोलवल्याबद्दल आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद ताई. तुमच्या मनोगतामधून खरंच एक प्रोत्साहन आणि मार्गदर्शन तुम्ही इथे दिलेलं आहे. यानंतर प्रियाताई ठाकूर यांना विनंती करते. प्रियाताई ठाकूर यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्दामध्ये मनोगतपर शुभेच्छा इथे द्यायच्या आहेत. अ वेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू. सभी को नमस्कार, सभी को सलाम. माननीय अच्युतजी महाराज, व्यासपीठावर सर्व माझे मित्र, माझे भाऊ जे सदैव लायनिझममध्ये कार्य करत असताना पाठीशी उभे असतात आणि मला कधीच वाटत नाही की मी एक स्त्री आहे, ते मला असं पूर्ण लायन म्हणूनच सोबत ठेवतात आणि प्रत्येक कार्यामध्ये आम्ही खूप छान कार्य करतो असे माझे सगळे सर्व भाऊ. आमच्या रायझिंग वुमेनच्या प्रेसिडेंट पूनमजी मराठे आणि सेक्रेटरी पूजाजी धाडवे, काका काकू जे प्रत्येक वेळेस मला प्रत्येक कार्यामध्ये आशीर्वाद देत असतात आणि प्रत्येक वेळेस इन्स्पायर करतात, असे सर्व आणि तुम्ही इथे जमलेले सर्व चिमुकल्यांचे पालक यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना नमस्कार. माझी जाऊ मा सावित्री जिनी आम्हाला घडवलं त्यांचं वंदन करते की आज त्यांच्यामुळे आम्ही सर्वजण एक नेतृत्व, धाडसी नेतृत्व माझी मैत्रीण प्रेरणाजी त्या ज्या कार्य करतात, खरंच हे फक्त आणि फक्त जिजाऊकडे, झाशीच्या राणीकडे बघूनच माणूस शिकत जातं. पण कार्य बदलला, वेळ बदललंय, सगळं बदललंय. अशा ह्याच्यात आपल्याला कार्य करताना माझे सर्व विद्यार्थी, म्हणजे ते कुठल्याही शाळेचे असो, तुमचे असो, माझे असो, कुठलेही विद्यार्थी, शेवटी हा भूतलावरचा विद्यार्थी म्हणजे शिक्षकासाठी तो त्याचा विद्यार्थी, असे आमचे सर्व विद्यार्थी घडवणारी ही शाळा. आणि आत्ताच सांगितलं प्रेरणाताईंनी की इंग्रजी माध्यमाचे मुलं, मी थोडीशी कन्फ्यूज आहे, ते संवेदनशील नाहीत असं म्हणलात का तुम्ही? असं जर म्हटलं असेल तर आपण डिबेट आत्ता न करता नंतर करू, कारण मी मॉडेल इंग्लिश स्कूलची एक विद्यार्थिनी आहे आणि माझ्या सर्व मॉडेल्सचे जेवढे, म्हणजे आम्ही फ्रेंड्स आहोत, ज्युनियर सिनियर सगळे मॉडेल्सचे, तर ते अतिशय दे हॅव गॉट ब्युटिफुल सिम्पथी अँड what we are being giving to the society is humanity, humbleness, and we are serving the people as well as the society with only humbleness. तर हा थोडासा जो गैरसमज आहे की मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये हे जे वाद किंवा हे कन्फ्युजन्स आहेत, तर हे प्रत्येकाच्या स्वभावावर डिपेंड असतात आणि ते माध्यमामध्ये नसतात. या फिलिंग्स आहेत, त्यांना कुठल्याच भाषेची गरज नाही आहे, मग ती मराठी असो का इंग्रजी असो. जस्ट एक थोडंसं वाटलं आणि मी पण एक इंग्लिश मिडियमची स्टुडंट आहे म्हणून हे वाटलं म्हणून बोलले. तुम्हाला जास्त नक्कीच बोर करणार नाही की आज जी आई आणि जे आजी आजोबा आलेत, मला माहिती आहे की त्यांना फक्त त्यांच्या पिल्लांचं जे कौतुक बघायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आतुर आहात की माझं गोंडस बाळ कधी सुंदरसं रूप घेऊन, कधी ते महादेवाचं रूप घेऊन येतं, तर कधी ते महाराजांचं रूप घेऊन येतं, तर कधी कुठला वॉरियर बनून येतोय, तर कधी कुठला लीडर बनून येतोय आणि तो कुठल्या रूपात त्याचं सादरीकरण करतोय. असे ते चिमुकल्यांची तुम्ही वाट बघत आहात आणि त्याच्यामुळे नक्कीच माझ्या भाषणाला मी इथं विराम देते आणि तुमची आतुरता जी त्या गोंडस पिल्लांना बघायची आहे ती आपण लवकर पूर्ण करूया. आणि सर्वांना मी इथे धन्यवाद करते की मला इथे बोलवलं, मान सन्मान केला आणि दर कार्यक्रमात असं महाराज म्हटले की आपण इथं ब्रँड ॲम्बॅसिडर आहोत सर,
महाराज की तुम्ही, मी, प्रेरणाताई दर हमखास या कार्यक्रमात असतो. धन्यवाद सर्वांचे. विश यू ऑल happy evening and the beautiful performances are awaiting for all your beautiful eyes are wishing them to see the things. Thank you so much. थँक्यू सो मच प्रियाताई. आणि यानंतर अरुणजी टाक यांनी 2 शब्दामध्ये फक्त शुभेच्छा द्यायच्या. सगळ्यांचं ऐकून संपल्यानंतर मला फक्त 2 मिनिटाचा अवधी किंवा फक्त शुभेच्छा देऊन मोकळवा असं म्हणणं हा कुठेतरी नक्कीच अन्याय आहे. सर्वमंगलम शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. माँ सरस्वती चरणी सर्वप्रथम वंदन करतो. व्यासपीठावर सर्वात जास्त स्त्री शक्ती तुम्हाला विराजमान दिसतात, त्यांना मी पण वंदन करतो. संचलन करणाऱ्या आमच्या मनीषाताई यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद अर्पण करतो. सोबतच या ठिकाणी विराजित असलेले सर्व पालक यांना या ठिकाणी मी विशेष शुभेच्छा देतो. कारण आपल्या पाल्यांचं जे भविष्य असतं ते घरी 8 तास आणि शाळेत 4 तास अशा पद्धतीनं आपण त्याच्या भविष्याची पहिल्या ज्या 10 वर्षामध्ये घडणवडण करत असतो ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं की 10 वर्षापर्यंत जोपर्यंत विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास, आध्यात्मिक विकास, मानसिक विकास होतो तो सगळ्यात जास्त गरजेचा असतो. आणि इथल्या पालकांना मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी त्यांचं पाल्यांचं भविष्य अशा एका शाळेच्या स्वाधीन केलेलं आहे जे सर्वांगीण विकासात जास्तीत जास्त सरसतेनं लक्ष देतं पाल्यांच्या. त्याबद्दल सर्वप्रथम मी या ठिकाणी पालकांचं अभिनंदन करतो. मी सलग 4-5 वर्षापासून प्रत्येक वर्षी जॉयफुल लर्नर स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन हे न चुकता अटेंड करतो आणि त्याचा आस्वाद मी प्रेक्षक म्हणून घेतो. आज त्यांनी मोठेपणा देऊन मला व्यासपीठावर बनवलं आहे, पण आजही मी प्रेक्षकासारखाच या कार्यक्रमाचा पूर्ण आस्वाद घेईल. संपूर्ण जॉयफुल लर्नर टीमला मी या ठिकाणी शुभेच्छा अर्पण करतो. धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि मान्यवरांच्या उपस्थितीने हा क्षण अत्यंत आनंदाचा झाला. वसंत उत्सव 2025ला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हायचे आणि या सेलिब्रेशन्सला नक्कीच आपण एक आदरणीय उपस्थिती इथे लावली. सर्वांचं मनपूर्वक आभार. खरं तर आभार आपल्या माणसांचे मानायचेच नसतात, ऋणामध्ये आम्ही स्वागत केलं त्याबद्दल थँक्यू. आणि या ठिकाणी आपण फर्स्ट परफॉर्मन्सला लगेचच सुरुवात करणार आहोत. जॉयफुल लर्नर्सचे हे सर्व विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि प्रत्येक ॲन्युअल डेला एक नवीन काहीतरी देता यावं हाच प्रयत्न वसंत उत्सव 2025 जल्लोष 2025 आज नक्कीच आपण सेलिब्रेशन करणार आहोत. आपण आता सगळे फ्री माइंड असूयात. एकदा जोरदार टाळ्या देऊयात सर्वजण आणि आपल्या मुलांचा उत्साह वाढवायचा आहे. ज्यांची मुलं परफॉर्मन्स मध्ये नाहीत त्यांनी सुद्धा टाळ्या वाजवायच्या आहेत. असं काही नाही फक्त आपल्याच मुलासाठी वाजवायच्या आहेत. आपण आपल्या मैत्रिणीच्या, शेजाऱ्याच्या, मुलाच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या सर्वांसाठी टाळ्यांचा वर्षाव केला पाहिजे. टाळ्या म्हणजे तुमचे आशीर्वाद आहे, तुमचं प्रोत्साहन आहे, तुमची प्रेरणा आहे, तुमचं मार्गदर्शन आहे आणि या चिमुकल्यांना एक बळ देणारं स्थळ आहे म्हणजे ॲन्युअल डे. तर ॲन्युअल डेचा फर्स्ट परफॉर्मन्स घेऊन आलेले आहेत या ठिकाणी प्री स्कूलचे हे सर्व चिमुकले. ओपनिंग सॉन्ग आहे श्रावणी मुंडकर. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या आहेत ओपनिंग सॉन्ग साठी. ॲन्युअल डे 2025 उपस्थित आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. श्रावणी मुंडकर ज्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा आहे असे यशवाडी देवस्थान येथील सन्माननीय अध्यक्ष श्रीयुत 1008 शिवेंद्र चैतन्य स्वामी महाराज यांचंही आगमन या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी झालेलं आहे. मी या दोघांनाही मंचावरती आमंत्रित करतो. त्यांचं स्वागत सन्मान आपण करूयात आणि नंतर पुढील गीताकडे बोलूयात. महाराजांचं आगमन या ठिकाणी होतं आहे. श्री 1008
शिवेंद्र चैतन्य स्वामी महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय गीता आहुजा मॅडम यांना विनंती 1 रुपया आपण मंचावरती यावं. त्यांचं स्वागत आदरणीय प्रवीणजी धाडवे सर आणि वसंत धाडवे सर हे करतील. त्याचप्रमाणे आपण पाहतो पूजाताईंनी विनंती की आपण स्वागत करावं. ही पत्रिका तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे, पोहोचली ना? व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचली असेल, काही जणांच्या प्रत्यक्ष हातामधून पोहोचली असेल. याच्यावरती नावं जर का वाचली तर तुमच्या लक्षात येईल की खऱ्या अर्थानं हा जो सोहळा आहे तो कसा पावन होतो आहे. बघा, ज्यांचा आशीर्वाद या ठिकाणी प्रथमतः सुरुवातीला लाभला ते म्हणजे हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर. अच्युत हे नाव जर का आपण विचारात घेतलं तर भगवान श्रीकृष्णाचं नाव म्हणजे अच्युत. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून चैतन्य निर्माण होतं, शिवाचं अधिष्ठान ज्यांच्यापाशी आहे असे आदरणीय 1008 शिवेंद्र चैतन्य स्वामी महाराज या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून प्रेरणा निर्माण होते आणि कामाला सुरुवात होते अशा प्रेरणा वरपुडकर मॅडम ह्यासुद्धा येऊन गेल्या. त्याचप्रमाणे ज्यांची प्रीती खऱ्या अर्थानं सर्वांवरती आहे अशा प्रिया ठाकूर मॅडमसुद्धा या ठिकाणी आल्या. त्याचप्रमाणे हे सर्व अधिष्ठान कुठे सामावलेलं आहे तर ते गीतेमध्ये सामावलेलं आहे. म्हणून या ठिकाणी मंचावरती गीता मॅडम ह्या आहेत. तर खऱ्या अर्थानं वसंत फुलतोय याची जाणीव ठेवत आदरणीय वसंतरावजी दाडवे सर या ठिकाणी आहेत. आणि बघा, आनंद ज्यांच्या माध्यमातून निर्माण झाला त्यांचं नाव म्हणजे सुनंदा मॅडम यासुद्धा जशा आहेत. त्याचप्रमाणे ही सगळी आराधना करत असताना कुठं ना कुठंतरी पूजेचं अधिष्ठान असलं पाहिजे. म्हणूनच की काय पूजा हे नावसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय वानरे सर या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती आपण मंचावरती यावं. आमचे मार्गदर्शक, आमचे पाठीरागे आणि खऱ्या अर्थानं आपल्यावरती तुषार निर्माण व्हावेत ही जाणीव ठेवत की काय. परंतु भगवंतानं ज्यांना सोबतीला पाठवलं ते म्हणजे आदरणीय तुषारजी मराठे आणि अरुणोदय ज्यांच्या माध्यमातून होतो. खऱ्या अर्थानं या जयफुलचा सूर्य निर्माण झाला ते म्हणजे अरुणजी टाक या ठिकाणी आहेत. ही सगळी मान्यवर आपल्या सर्वांसाठी आपल्या प्रेमाखातर आपल्याला शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. आणि आपण सुद्धा या ठिकाणी आपल्या चिमुकल्यांचं कलेचं सादरीकरण पाहण्यासाठी, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहण्यासाठी आपण सुद्धा संमिलित आहात. तेव्हा आपलं सर्वांचं अंतःकरणपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतासाठी एकच म्हणावं असं वाटतं की हा एक क्षण जो आहे तो एक सुवर्ण क्षण आहे. आणि म्हणून आला सुवर्ण क्षण हा गंधून केतकीचा, आला सुवर्ण क्षण हा गंधून केतकीचा, सकलानी करावा स्वीकार स्वागताचा. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराजांना विनंती आहे की आपण आशीर्वचन या ठिकाणी 2 शब्दामध्ये व्यक्त करावं. आपला आशीर्वाद आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. तेव्हा या जॉयफुल लर्नर्सच्या माध्यमातून होत असलेल्या या उत्सवाला आपण आशीर्वाद द्यावा. हरि ओम भद्रन्नो अपि वातय मनः. ओम शांती शांती शांती. आज या ठिकाणी जॉयफुल लर्नर्स प्रीस्कूल या इंग्लिश शाळेचा 7वा ॲन्युअल डे सेलिब्रेशन म्हणजे वसंत उत्सव 2025 या ठिकाणी साजरा होत आहे. आणि ज्यांनी या कार्यक्रमाकरता मला बोलवलेलं आहे, आमंत्रण दिलेलं आहे, आमचे धाडवे सर यशवाडी संस्थानला नेहमी येणारे, त्यांच्याकडं कार्यरत असणारे आमचे वानरे सर, तसेच धाडवे सरांचे वडील वसंत धाडवे ज्यांच्या नावानंच हा उत्सव चालू आहे, वसंत उत्सव. आणि यासाठी आपण सर्व उपस्थित पालक वर्ग आणि सर्व विद्यार्थी वर्ग सर्वांना या वसंत उत्सवाच्या निमित्ताने मनपूर्वक माझ्यातर्फे तसेच आमच्या यशवाडी संस्थांच्या तर्फे अनेक प्रकारचे शुभ आशीर्वाद शुभेच्छा त्या ठिकाणी प्रदान करतो. हरिओम तत्सत.
मी विनंती करतो प्रवीणजी आणि पूजा मॅडम यांना कृपया आपण आपल्या जॉयफुल लर्नर्सच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करूयात, सन्मान करूयात. हा वसंत उत्सव 2025 हा सोहळा संपन्न होतो आहे. अतिशय सुंदर असं सादरीकरण ही मुलं करतायत आणि आपण सुद्धा पाहतो सगळेजण मनातल्या मनात सुद्धा कुठंतरी थिरकतायत आणि म्हणून सर्वांनी थांबून घ्यावं. 4-5 गाणी फक्त राहिलेत आणि हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या दरम्यान कपल डान्ससाठी रियांश मंगरुळकर, समीक्षा थोरात, देवांश तिटे, मनस्वी साळवे, पार्थ नाईक, आर्या टर्के, अनुमय देवकर, सानवी माविडवार, संघर्ष राठोड, श्रीनिका राठोड या ठिकाणी मंचावरती येतील. त्यांचा डान्स या ठिकाणी होणार आहे. हा सन्मान या ठिकाणी प्रेमाची असलेली शाल आणि प्रेमळ अशी ही भेटवस्तू या ठिकाणी प्रवीणजी आणि पूजा मॅडम यांच्या माध्यमातून अक्षय इंगळे सर आणि मयुरी इंगळे मॅडम यांना प्रदान करण्यात येत आहे. स्वागतपर आपलं शब्दसुमन आणि अंतःकरणपूर्वक